मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे 1 किलोची चिकन बिर्याणी। त्याला लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता। मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहेत। मी हे बघू शकता तुम्ही 4 कांड्या लसूण घेतलेले आहेत, 1 खोबऱ्याची वाटी घेतली, 5 टमाटे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे, 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एवढा आल्याचा तुकडा घेतला आहे। हे बघा 1 किलो चिकन घेतलेले मी। त्याला चांगलं आता पाण्यात टाकून ठेवलेले आहे। आता चांगलं याला 4-5 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून टाकणार मी। आणि हे कांदे सगळे आता मी चिरून घेणार, उभे उभे लसूणही निवडून घेणार, आलंही चांगलं चिरून घेईन। तुम्हाला दाखवते मी सगळं साहित्य। हे बघा ताईंनो, मी आता 4 कांदे पण चिरून घेतले, टमाटेही चिरून घेतले, हिरव्या मिरच्याही चिरून घेतल्या, कोथिंबीरही चिरून घेतली मी आणि लसूणही निवडून घेतले, आलंही साफ करून चिरून घेतलेलं आहे, चांगले धुवून टाकलेलं आहे सगळं स्वच्छ। त्यानंतर खोबरंही मी किसून घेतलं आहे, खोबरं किसलेलं आहे आणि थोडी खसखस घेतली आहे। हे पण याचं वाटण करून घेऊ आपण, बारीक दळून घेऊ आता मिक्सरला लावून। आणि हे आलं आणि लसूण पण पेस्ट करून घेऊ त्याची। आणि मी बिर्याणीसाठी राजभोग तांदूळ घेतलेले 1 किलो, 1 किलो चिकन घेतलं आहे तर 1 किलो तांदूळ घेणार आहे मी। हे एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे मी, बिर्याणी मसाला। आणि बिर्याणीला लागणारी दही घेतलेली आहे मी, बघू शकता तुम्ही। आता याची पेस्ट करून घेते आणि तुम्हाला दाखवते मग। हे बघा मी बासमती तांदूळ काढून घेतले आहेत। आता यांना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकणार आणि पाण्यात भिजत ठेवणार। 1 तासासाठी आपण भिजून घेऊ दे। हे साहित्य आपण करू तितक्यात हे भिजून जातील छान। हे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून टाकलेले आहेत आणि पाण्यात भिजत ठेवले आता ते। आता 1 तासासाठी आपण तसंच राहू देऊ। आता त्याच्यावर झाकण ठेवून घेते मी। आता हे खोबरं खसखस लावी वाटून घेतलेलं आहे, त्याचं वाटप करून घेतलं आहे। बघा मस्त मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि हे अद्रक लसूणची पण पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण पुढची तयारी करू। आता ठेवून घेते मी पातेलं आणि गॅस पेटवून घेते। सगळ्यात आधी आपण आता तेल टाकून घेऊ। बिर्याणीला जरा जास्तच तेल लागतं। तेल टाकून हे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता त्यात आपण सगळ्यात आधी कांदे टाकून घेऊ। सगळेचे सगळे 4 कांदे मी टाकून घेते त्यात आणि बारीक गॅस ठेवू आपण, मोठा गॅस नाही करायचा। तेल चांगलं गरम झालेलं आहे म्हणून मी कमी गॅस केला। आता हे परतत राहायचे कांदे, त्याचा कलर बदलेपर्यंत। परतून घ्यायचे सगळे कांदे। 1 किलो बिर्याणीला 1 किलो चिकन घ्याय, काय म्हणता 1 किलो तांदूळला 1 किलो चिकन घ्यायचं, किंवा तांदूळ कमी करू शकता जरा तुम्ही, पण जास्त तांदूळ नाही घ्यायचे। राईस जास्त झाला, चिकन कमी झाले मग चव नाही लागत बिर्याणीला। आणि 2-2 मिनिटांनी बघू, मग तुम्हाला दाखवते मग मी। बघू आपण, चांगला कलर चेंज झाला आहे कांद्यांचा। हे बघा नरम पडलेले आहे ते। त्यानंतर आता आपण ही हिरवी मिरची कट केलेली ती टाकून घेऊ। आता आपण मिरच्या टाकून घेतल्या, त्यालाही चांगलं परतून घेते। आता बिर्याणीमध्ये टाकणारे मसाले, याच्यामुळे खूप चव लागते। आणि हे बघा मी हे टाकते आता तेजपान टाकून घेते। आधी आपण 7-8 तेजपान टाकून घेतलेले बिर्याणीला, त्या कारण खूप छान चव येते। आता हे चक्रफूल मी 4 घेतलेले आहेत। हे दालचिनीचे तुकडे घेतले बघा, 3-4 तोडून घेतले, 5 मी लवंग घेतलेले आहेत आणि मिरी पण 5च घेतल्या होत्या। हे वेलदोडे 4 घेतलेले आहेत मी।
मोठी विलायची 3 घेतलेली, शहाजिरं घेतलं आहे आणि साधं आपलं जिरं घेतलं आहे. हे पण टाकून घेते मी आता सगळे. यांना पण चांगलं होऊन देते आता आणि 2 मिनटं असं झाकण ठेवते मी. बघू आता आपण गरम मसाले टाकले होते. आपण त्यात मी हे टमाटे सगळे चिरलेले टाकून घेते. यांना बी चांगले परतून घेते. कांदा आपण 4 घेतले होते, अजिबात दिसणार नाही. हा आपण बघू टमाटे कसे झाले. हे बघा चांगले झाले बघा, नाही करायचे पण कांदे अजिबातच दिसत नाहीत बघा. आता टमाटे पण तसेच होऊन जातील, मॅश होऊन जाते. सगळी प्युरी होऊन जाईल त्याची सगळी. हे बघा टमाटे चांगले शिजून गेले बघा, दिसत नाही. थोडं आपण वरून मीठ टाकू, कारण की टमाट्याचं पाणी सुटेल आणि चांगले अजून टमाटे शिजायला मदत होईल. हे बघा आता परत आपण थोडं झाकण ठेवू. अगदी 1 मिनिट आपण झाकण ठेवलं होतं. हे बघा अद्रक लसूणची आपण पेस्ट घालून घेऊ त्याच्यामध्ये. सगळी टाकून घेतली बघा. त्यालाही चांगलं परतून द्यायचं. हे बघा चांगलं परतून घ्यायचं. थोडा गॅस मोठा करायचा, कमी जास्त करत राहायचं. तेल बरोबर सुटेल त्याला. आता त्यानंतर आपण हे मसाले टाकू. लाल तिखट घेतली, हळद, मीठ घेतले आणि धना पावडर घेतला आहे मी. हे टाकून घेऊ आपण. दोन चम्मच लाल तिखट घेतलं होतं, 1 चम्मच मी धना पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घेतलेलं. चवीप्रमाणे मीठ आधी टाकलेलं होतं आपण. आता याला पण चांगलं परतून घेऊ. हे मसाले पण चांगले तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे. आता हे मसाले पण चांगले फ्राय झालेले आहेत. आता हे धुतलेलं चिकन मी टाकून घेते सगळं. 1 किलो चिकन आहे आपलं. याला पण चांगलं मी आता परतून घेते. याला काहीच लावून ठेवलेलं नव्हतं, ना हळद ना मीठ काही नाही. याच मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं त्याला. हे बघा मी चांगलं परतून घेतलं आहे चिकन. आता मसाला सगळ्या चिकनला लागून गेलेला आहे. आता याच्यावर मी 5 मिनटं झाकण ठेवते आणि स्लो गॅस करते. आता आपण झाकण काढू. त्यानंतर हे खसखस आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊ आपण सगळी. त्यानंतर थोडंसं पाणी घालू आपण नंतर. आता ते मिक्स करून घेते चांगलं, मी परतून घेते. दही आपण नंतर घालणार आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खोबऱ्याची आणि खसखसची पेस्ट मी सगळी मिक्स करून घेतली आहे. आता हे पाणी टाकून घेते मसाल्यांचंच.
आणि याला चांगला आता मी 5 ते 10 मिनटं शिजवून घेते चांगलं. चिकन पण आपलं मस्त शिजून जाणार मग. आता झाकण ठेवून देते मी. 10 मिनटानंतर दाखवते तुम्हाला. आता हे तांदूळ चांगले भिजले आहेत हे बघा. त्याला अर्धा पाऊण तास झालेला आहे. 1 तासला थोडंच बाकी आहे आता. तितक्यात आपण पाणी गरम करायची तयारी करू. हे बघा मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. त्यात आपण 2 चम्मच भरून मीठ टाकू, म्हणजे आपल्या तांदूळला पण चांगली चव येईल. हे बघा मीठ टाकून घेते मी. आणि त्याच्यामध्ये हे मी 4 तेजपान टाकून घेते. आणि हे खडे गरम मसाले हे टाकून घेते, म्हणजे आपल्या तांदूळालाही चांगली चव येईल. थोडं तूप घेते मी. साधं सनफ्लावर तूप आहे ते घेते मी. आणि आता गॅसवरती ठेवून देते हे उकळण्यासाठी. बघा आता ठेवून दिलं आहे. आता याला चांगली खळखळ उकळी येऊ देईन. हे आता तांदूळ पाणी सगळं निथळून घेते आता मी. त्यालाही आपण मिक्स करून घेऊ. बघा चांगलं असं चिकनला मिक्स करून घ्यायचं. खालीवर करायचं म्हणजे सगळे पीस बरोबर शिजून जातील. ते मसाला बी सगळ्यांकडे लागेल. आता आपण एव्हरेस्टचा गरम मसाला घेतला होता ना, तो टाकून घेऊ. हे बघा मी काढून घेतला आहे. 1 चमचा आकारचा. अर्धी पुडीच घेतलेली आहे मी. 10 वाली घेतलेली मी ती. अर्धाच मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये 1 किलोसाठी, कारण की आपण खडे गरम मसाले घेतलेले आहेत. आणि अजूनही जास्त चविष्ट होण्यासाठी मी थोडा हा माझा घरगुती गरम मसाला केलेला आहे तो टाकीन. लवंग मिरी सगळं मी हे घरीच मी याची पावडर करून घेते. सगळा अख्खा गरम मसाला आहे हा. खूप छान चव लागते. आता परत आपण झाकण ठेवून घेऊ आणि 5 मिनटं होऊ देऊ याला. 5 मिनटंच झाली होती. आता हे पाणी चांगलं गरम होऊ देऊ. बघू आता आपण मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण दही टाकू. गॅस कमीच ठेवू. हे बघा दही मी टाकून घेते सगळी. गॅस मोठाच ठेवायचा. पाणीवर पण मी झाकण ठेवून घेतलेलं होतं. हे बघा चांगली खळखळ उकळी आलेली आहे. आता आपण हा तांदूळ सगळं टाकून घेते मी. आता हे गरम पाण्यात टाकून घेतले. आता आपल्याला 90% हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ वरती यायला लागला तर समजून घ्यायचं शिजलेला आहे तो. थोडा राहू द्यायचा. 1 भाग कच्चा राहू द्यायचा त्याचा. आता जास्त ढवळाढवळ करायची नाही. आता झाकण ठेवू आपण. आता एक उकळी काढून घेऊ. बघू हे बघा आता वरती यायला सुरुवात झाली आहे बघा. अजून थोडासा बाकी आहे. थोडा होऊ देऊ आपण आणि त्यानंतर काढू आपण. ग्रेव्ही पण चांगली होते बघा. बघू आता झाली बघा. आता हे पाणी सगळं गाळून घेऊ आपण. आणि हे पाणी फेकायचं नाही. आपल्याला कलरसाठी पाणी हेच गरम पाणी वापरायचं आहे. आता हे सगळं काढून घेते मी. हे बघा मी पूर्ण पाणी निथळून घेतलं आता तांदूळमधलं. हे बघा झालं आहे आपला चांगला. आता मी इथं 2
करणार आहेत. आणि आपण आता केलं होतं ना ते बाकी काढून ठेवलेलं होतं मी. हे बघा 2 चम्मच इथं आणि 2 चम्मच इथं घेऊन घेते मी. हा तांदूळ अर्धा टाकून घेते मी इथं. हा असा टाकून घेतला आहे बघा मी खाली टाकला. त्यानंतर आपण ही ग्रेव्ही आहे ना केलेली ती टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घेते. पुदिना काही नव्हता माझ्याकडे तर मी काही टाकला नाही पुदिना. असे साईड साईडने सगळे पीस सगळ्यांकडे अशी पसरून घ्यायचं. सगळी टाकून घेतली आहे ग्रेव्ही. हे बघा आता हा मारायची ना हा टाकून घेते सगळा. हे बघा असं मी साईडवरून सगळा हे करून घेते. जास्त दाब नाही द्यायचा. आता हे आपण कलरचं पाणी केलेलं आहे ना ते टाकून घेऊ. हे दुसरंही टाकून घेऊ आता. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आपण. थोडं तूप टाकून घेते. हे पातेलं गॅसवरती ठेवू आणि याला झाकून देऊ. हे बघा आणि याला चांगलं 10 मिनटं तसंच राहू देऊ. झाली आहे की नाही चमचमीत. हे बघा कशी झाली बघा. आता तुम्हाला दाखवते मी.